रानात थंडीचे दिवस सुरू झाले होते. या रानात दरवर्षी दूर देशातून पाहुणे पक्षी थंडीच्या काळात यायचे आणि त्यामुळे इथल्या पक्ष्यांची त्यांच्यासोबत छान मैत्री जमली होती. मात्र यावेळेस डिसेंबर महिना आला तरी पाहुणे पक्षी आलेच नाहीत. त्यामुळे रानातले पक्षी काळजीत होते की यावर्षी पाहुणे पक्षी येणार की नाही. यावर्षी पाहुणे पक्षी बहुतेक आपल्या रानात न येता दुसऱ्या रानात जातील असं वाटतंय. असं कसं होईल? आपली इतक्या वर्षांची मैत्री आहे, ती आपल्याला सोडून जाणार नाही. मी आपल्या पिल्लांनाही सांगून ठेवलंय की आता थंडी सुरू झाली की आपल्याला नवे मित्र भेटायला येतील. ते तुम्हाला नव्या गोष्टी सांगतील. खरं तर दरवर्षी या वेळेपर्यंत ते पक्षी आपल्या रानात पोहोचतात. मला वाटतं आपण अजून काही दिवस वाट बघूया. पिल्लू पक्ष्यांनी आपल्या आई बाबांना अगदी भंडावून सोडलं होतं. नवे मित्र कधी येणार, आम्हाला त्यांच्याबरोबर खेळायला कधी मिळणार असं ते सारखं विचारायचे. आणि त्यावर आई बाबा त्यांना सांगायचे की थोडी वाट बघा, थंडी आणखीन वाढली की पाहुणे पक्षी येतील. खर तर मोठ्या पक्ष्यांना मनातून काळजी वाटत होती की पाहुणे पक्षी आलेच नाही तर. आपण त्यांच्या गावाचं नावच कधी विचारलं नाही, नाहीतर त्यांच्या गावी जाऊन त्यांना घेऊनच आलो असतो. अगं चिमणे, सोपं आहे का तिथे जाणं? 4 दिवस उडत जावं लागतं. उडून उडून पंख दुखायला लागतात आणि वाटेत खायला सुद्धा काही मिळत नाही. मरून जाऊ आपण तिथे पोहोचेपर्यंत. आणि त्यांच्या गावात थंडी किती असते माहितीये? तू अंगावर 1000 पिसं घेतलीस ना तरी पुरणार नाहीत. मग आपण करायचं तरी काय गरुडा आजोबा? थोडे दिवस थांबू, वाट बघू. आपल्या शेजारच्या रानात सुद्धा पाहुणे पक्षी येतात. मी उद्या तिकडे जातो आणि ते पक्षी आलेत का पाहून येतो. गरुड आजोबा, आम्हीही येतो तुमच्या बरोबर. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गरुड आणि पोपट शेजारच्या रानात जाऊन आले. सर्व पक्षी त्यांच्या भोवती जमले. त्या रानातही पक्षी आलेले नाहीत. पाहुण्या पक्ष्यांच्या गावात अजून थंडी सुरू झालेली नाही. ती सुरू झाली की पाहुणे पक्षी आपल्याकडे येतील. असे आणखी काही दिवस गेले आणि थंडी वाढू लागली. आणि एक दिवस कावळ्यांनी बातमी आणली, पाहुणे पक्षी 2 दिवसात आपल्या रानात येऊन पोहोचतील. बातमी ऐकताच सर्वांना मोठा आनंद झाला. सगळेजण स्वागताच्या तयारीला लागले. पाहुण्या पक्ष्यांचं स्वागत कसं करायचं? आपण त्यांना फुलं देऊ. ते आले की आपण सगळे छान शिळे वाजवू. आपण सगळ्यांना फळं देऊ. आपण पाना फुलांच्या माळा करून त्यांना घालू. शेवटी सगळ्यांचं एकमत झालं. येणाऱ्या पक्ष्यांच्या गळ्यात माळा घालून आणि सर्व पक्ष्यांना शीळ वाजवून त्यांचं स्वागत करायचं असं ठरलं. सर्व पक्षी कामाला लागले. कावळ्यांनी रानातली साफसफाई करायला सुरुवात केली. चिमण्या व साळुंक्यांनी रानातली पिसं आणि जुनी घरटी गोळा करून झाडं सजवली. पोपट आणि कबुतरांनी फळं आणि धान्य गोळा केलं. 2 दिवसांनी सकाळी झाडाच्या शेंड्यावर बसलेल्या गरुड आजोबांना दूरवरून पाहुणे पक्षी येताना दिसले. सगळ्यांना हाका मारून त्यांनी सांगितलं, चला 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 चला, पाहुणे पक्षी येत आहेत. 15 मिनिटात येऊन पोचतील. पटकन आंब्याच्या झाडाजवळ जमा. पक्ष्यांची लगबग सुरू झाली. चिमण्या भुर्रकन उडून आल्या. साळुंक्यांनी मोठमोठ्याने हाका मारून सगळ्यांना गोळा केलं. आई बाबा पिल्लू पक्ष्यांना सांगू लागले, चला चला लवकर, उशीर होतोय. सगळेजण आंब्याच्या झाडाजवळ एकत्र जमले.
सगळ्या पक्ष्यांनी मोठ्याने शिळ वाजवून पाहुण्या पक्ष्यांचं स्वागत केलं. चिमण्यांनी सगळ्यांच्या गळ्यात पाना फुलांच्या माळा घातल्या. आम्ही सारे तुमची किती वाट पाहत होतो. आम्हाला वाटलं तुम्ही यावेळेस काही येणार नाही. आपण सारे इतकी वर्षांपासून मित्र आहोत आणि आम्ही येणार नाही असं कसं होईल? उलट आम्हालाही कधी एकदा इथे येतो असं झालं होतं. आता रानात सगळे खुश झाले. पुढचे 2 महिने सगळे जण मिळून धम्माल करणार होते. नव्या नव्या गोष्टी ऐकायला मिळणार होत्या, नवे नवे खेळ खेळता येणार होते, नवे मित्र मिळणार होते. सगळ्या पक्ष्यांनी पुन्हा एकदा आपल्या आवाजाने रान दणाणून सोडलं.